अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो आजचा व्हिडिओ मी सुरू केला आहे नाशिकमधून. सो आम्ही 2 दिवसासाठी नाशिकमध्ये आलो आहोत. सो कालचा पूर्ण दिवस मी काही व्हिडिओ शूट केला नाही, पण आज आम्ही नाशिकमध्ये छान फिरणार आहोत. सो आजचा जो व्हिडिओ मी सुरुवात केला आहे ते आहे गोंदेश्वर टेम्पल. सो तुम्ही मागे बघू शकता, हे आहे गोंदेश्वर टेम्पल. सो आहे आम्ही कुठे कुठे फिरतो आहे ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. चला तर, हे जे तुम्ही मंदिर बघताय ते आहे नाशिकमधील सिन्नर या तालुक्यातील गोंदेश्वर मंदिर. सो हे मंदिर आहे शिव मंदिर आणि खूप सुंदर मंदिर आहे. तर हे शिव मंदिर असून ह्या शिव मंदिराच्या चारही साईडला पार्वती मंदिर, गणेश मंदिर, सूर्य मंदिर आणि विष्णू मंदिर असे चारही साईडला मंदिरं आहे छोटी छोटी, आणि खूप बघण्यासारखं आणि खूप जुनं असं मंदिर आहे. पूर्ण मंदिर जे आहे ते दगडामधील मंदिर आहे आणि खूप बारीक काम केलेलं आहे. जर जवळून बघायचं असेल तर ह्याच्यावर आपण पाहू शकतो, खूप सुंदर असं बारीक दगडावर काम केलेलं आहे. आजूबाजूचा परिसर आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे. तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो त्या हॉटेलच्या जवळजवळ 10 मिनिटावर हे मंदिर असल्यामुळे आम्ही सकाळी जाऊन या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं. त्यामुळे तिकडचं वातावरण खूप सुंदर होतं, खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. त्यामुळे जर तुम्ही कधी नाशिकला गेलात तर नक्की ह्या मंदिराला व्हिजिट करा. खूप सुंदर मंदिर आहे हे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप छान दर्शन झालं. एकदम जवळून पहिल्यांदाच शिवलिंगाचं एवढं जवळून दर्शन घेतलं, कारण गर्दी असते भरपूर प्रत्येक देवळामध्ये, प्रत्येकाला दर्शन घ्यायचं होतं. पण इथे आम्ही खूप लवकर आले असल्यामुळे खूप गर्दी कमी होती आणि छान दर्शन झालं. तर दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही आलेलो नाशिकमध्ये. सो आता आम्ही नाशिकमध्ये सगळीकडे फिरणार आहोत. सो सगळ्यात पहिला स्पॉट होता तो म्हणजे ग्रेप एम्बेसी, जिथे आम्हाला ब्रेकफास्ट करायचा होता आणि त्यासाठी सकाळपासून सगळेजण उपाशी होते, कारण इथे येऊन मस्त गरमागरम मिसळ खायची होती. सो ह्या रेस्टॉरंटबद्दल, ग्रेप एम्बेसीबद्दल आम्ही खूप ऐकलेलं की इकडची मिसळ छान असते. इकडचा ॲम्बियन्ससुद्धा थोडासा वेगळा आहे. इतर रेस्टॉरंटपेक्षा हे वेगळं आहे, कारण इथे आपण द्राक्षाच्या बागेमध्ये बसून ब्रेकफास्ट करायला मिळतो. सो इकडचं जे ॲम्बियन्स होता तो खूप वेगळा होता आणि तोच एक्सपिरियन्स करायचा होता आणि सोबत खायचं सुद्धा होतं. चला तर बघूया इकडची मिसळ कशी आहे. आणि इथे ब्रेकफास्ट करण्यासोबतच आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल तर लहान मुलांसाठी भरपूर सारे ॲक्टिव्हिटीज आहेत जे लहान मुलं करू शकतात. त्यामुळे त्यांचासुद्धा वेळ छान जाईल आणि इकडे ब्रेकफास्ट करण्याची तर मजा वेगळीच आहे. चला तर ते सुद्धा एक्सपिरियन्स करून बघूया. What's wrong? Something isn't right. I feel I belong in the light. Passion has gone and love's taken flight. Things just feel heavy tonight. I'm tasting no tears, I'm fighting no fears, but still there's a hole in my heart. Not on my own, but I feel it sometimes, wondering what should I do, for reasons unknown I don't need to decide. ग्रेप एम्बेसीमधील अतिशय टेस्टी अशी मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो नाशिकमधील काळाराम मंदिर मध्ये. सो इथे आतमध्ये काही शूट करायला अलाउड नसल्यामुळे मी बाहेरून तुमच्यासाठी छोटंसं शूट करून तुम्हाला दाखवते. तर हे सुद्धा अतिशय सुंदर आणि अतिशय जुनं असं मंदिर आहे.
आणि ह्या मंदिरामधून बाहेर पडल्यावर थोड्याशाच अंतरावर 5 वड आहेत जे श्रीराम यांच्या काळापासून आहेत असं म्हटलं जातं. सो इथे 5 वड एकत्र आहे ज्याला पंचवटी म्हणतात. आणि बाजूला सीता गुफासुद्धा आहेत, पण ती बघायला खूप गर्दी होती कारण आम्ही विकेंडला गेलेलो, त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकलो नाही. सो दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो लंचसाठी. हे रेस्टॉरंट नॉनव्हेजसाठी खूप फेमस आहे. ज्यांना चिकन मटन खायचं आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. सो हे बघा, यांनी मागवलेली स्पेशल मटण थाळी. सो ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या मटणच्या गोष्टी होत्या, जसं की मटण रस्सा, मटण सुक्का, भाकरी, राईस, पापड. आणि त्यानंतर आम्ही व्हेज खात होतो, त्यामुळे आम्ही व्हेजमध्ये ऑर्डर केलेलं भाकरी. सो इथे मी ज्वारीची भाकरी आम्ही ऑर्डर केलेली. आणि त्याचबरोबर यांनी चिकनचं सुद्धा ऑर्डर केलेलं, चिकन मसाला. ते आपल्याला हे होतं ना इंजिनिअरिंग ड्रॉइंग, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, आयसोमेट्रिक हे ते Hello. Hello girls, what are you doing? हाऊ आर यू. आणि आम्ही व्हेज खाणार होतो, त्यामुळे इथे आम्ही ऑर्डर केलेली स्पेशल शेवभाजी आणि त्याचबरोबर पिठलं भाकरी. सो नाशिकमधील आजचा दिवस तर छान गेला. खूप मजा आली आणि सगळ्यांसोबत दिवस कसा संपून गेला समजलंच नाही. सो आजचा दिवस तर छान गेला. आता उद्या बघूया, उद्या कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेलच. सो आजचा ब्लॉग मी इथे संपवते. आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला तर बाय बाय, गुड नाईट.